नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अलंकार जाधव, MPSC PSI 2024 इंटरव्ह्यू टॉपर. मी आज आपणास माझी जी जर्नी आहे त्याच्याबद्दल काही सांगणार आहे की माझी जर्नी कशी होती, मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय अडचणी आल्या आणि मी त्या कशा फेस केल्या किंवा कशा टॅकल केल्या याबद्दल मी माहिती सांगणार आहे. आपण बघतो की मेनली PSI या पदाची जी काही हे असते त्यासाठी 4 टप्पे असतात. पहिला म्हणजे प्री, दुसरी मेन्स, तिसरी ग्राउंड आणि चौथा असतो इंटरव्ह्यू. तर मला अशा विविध टप्प्यावर विविध अडचणी आल्या आणि मी त्याला कशाप्रकारे टॅकल करीत ते मी सांगणार आहे. प्रिलिमला मी 2020ला जेव्हा तयारी केली तेव्हा मी सतत माझी असं झालं होतं की माझी एकदा पण प्रिलिम राहून गेली नाही. मी 2021ची प्रिलिम पास आहे, 22, 23, 24 अशा 4ही वर्षाच्या प्रिलिम पास होतो. पण दरवर्षी मेन्सला जाऊन मला काहीतरी अडथळा यायचा आणि तिथं माझी गाडी थांबायची. तर मी जेव्हा त्याचं ॲनालायसिस केलं की आपलं कुठं चुकते वगैरे काय होते, तर तेव्हा मला एक नवीन गोष्ट समजली की स्पर्धा परीक्षा ही सापशिडीच्या खेळाप्रमाणे असते. तुम्ही 0पासून 99पर्यंत अगदी प्रिपेअर्ड होऊन जाता आणि 99वरती असा एक जो साप असतो तो तुम्हाला गिळून घेतो आणि पुन्हा शून्यावरती परत आणतो. आणि हे शून्यावरती परत आणल्यावर तुम्हाला परत 1 वर्षभर थांबावं लागते. 1 वर्षभर अभ्यास करावा लागतो. 1 वर्षभर सतत परेशान होऊन अभ्यास करून मग परत त्या 99वरती जावं लागते. आणि असं माझं 4 वेळेस झालं होतं की मी 99पर्यंत जायचं आणि काहीतरी छोट्याशा चुकीमुळे परत मी 0वरती यायचा. तर मी त्याच्यावरती चांगलं काम करून माझा मेन्स टप्पा क्लिअर केला आणि मी PSI 2024 या पदावर ग्राउंडसाठी क्वालिफाय झालो. माझं असं होतं की मला तुम्ही 10 तासाऐवजी 12 तास, 14 तास, कितीही तास अभ्यास करायला सांगितला तरी मी अभ्यास केला असता, पण मला ग्राउंड अगदी अशक्य होतं. माझं 90 kg वेट असल्यामुळे मला ग्राउंड खूपच अवघड होतं. मी सप्टेंबर 2025 पासून ते जानेवारी 2026पर्यंत जे 4-5 महिन्याचा कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये कुठलंही जेवण वगैरे घेतलं नव्हतं. फुल्ली डाएटवर होतो. माझं जे वेट होतं ते 60 दिवसामध्ये 90 kgवरून 68 kgपर्यंत मी कमी केलं होतं. आणि याच म्हणजे ग्राउंडला अतिशय हार्डवर्क केल्यामुळे माझा जो कॉन्फिडन्स बूस्ट झाला, तर त्याचासुद्धा मला पुढे इंटरव्ह्यूच्या विविध टप्प्यावर फायदा झाला. आणि चौथा जो महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे इंटरव्ह्यूचा. तर या इंटरव्ह्यूच्या टप्प्यावर मला चांगले मार्क आल्यामुळे माझी इथं थोडी चांगली जरा स्किल आहे. त्यामुळे मग इथं मार्क कसे घ्यायचे याबद्दल मी आपणास माहिती सांगणार आहे. इंटरव्ह्यू म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट असते की तुमची पर्सनॅलिटी कशी आहे हे तुम्हाला पॅनलसमोर प्रेझेंट करायचे असते. तर मला वाटते की या पर्सनॅलिटी प्रेझेंट करत असताना काही महत्त्वाच्या बाबी असतात, जसे की तुमचं बोलण्याचा कॉन्फिडन्स असेल, तुमची नजर असेल, तुमचं जे काही कौशल्य असेल याला तुम्हाला तिथं प्रेझेंट करावं लागते. तर यासाठी मी काय केलं होतं, मी सर्वप्रथम 4 ते 5 गोष्टी केल्या होत्या. मी जे माझ्या काही बोलण्याचं स्किल आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी मी विविध पॉडकास्ट असतील, इंटरव्ह्यू असतील ते पाहिले होते. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत त्यांची विविध पुस्तकं आहेत ते पुस्तकं वाचले होते. तसेच इतर ऑथर्सचे सुद्धा बुक्स वाचले होते. त्यानंतर जे माझं असं होतं की मी ग्रामीण भागातून आल्यामुळे मला असं आय टू आय कॉन्टॅक्ट असेल, चांगली भाषा असेल हे जमत नव्हतं. तर मी जेव्हा सुशील बारी सर असतील आणि अमृता मॅडम असतील यांच्याशी इंटरव्ह्यूच्या बद्दल चर्चा केली, तर त्यांनी मला एक सांगितलं की तू जेव्हा स्वतःच्या नजरेला नजर मिळवू शकशील तर तू इतर कुणाच्याही नजरेला नजर मिळवू शकशील किंवा कुणाच्याही डोळ्यात डोळे घालून बघू शकशील. तर तेव्हा मी त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आरशासमोर थांबून स्वतः प्रॅक्टिस केली की इंटरव्ह्यू कसं बोलावं, कसं नाही, कॉन्व्हर्सेशन करताना आपले आय कॉन्टॅक्ट कसे असायला हवेत, हातवारे कसे असायला हवेत, हे मी आरशासमोर प्रॅक्टिस करून केलं. त्यानंतर माझा व्हॉईस रेकॉर्ड करायला सुरू केला मोबाईलवरती आणि व्हॉईसमध्ये आपल्या काही चेंजेस होत आहेत का, म्हणजे जसं जे उत्तर तुम्हाला येतं आहे तर तिथं तुमचा व्हॉईस हाय होतो आणि जे उत्तर येत नाही तिथे व्हॉईस तुमचा लो होतो. तर अशा विविध गोष्टी करून मी ते टॅकल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढे चालून मी स्वतःच्या नोट्स प्रिपेअर केल्या होत्या. म्हणजे लिटरली मी सप्टेंबरपासून ते जानेवारीपर्यंत 4 महिने स्वतःच्या नोट्सवरती काम केलं. जे गुगलवरून माहिती असेल किंवा स्पॉटलाईटची जी इंटरव्ह्यूची नोट्स असेल तर याच्यातून माहिती घेऊन मी पूर्ण माझी एक कंबाईन नोट्स बनवली आणि तिच्याद्वारे माझा अभ्यास केला. आणि पुढील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही केले त्याला प्रेझेंट करणं. तर इथं माझी खूपच अडचण होती की मला प्रेझेंट करता येत नव्हतं. माझे लिटरली असं होतं की पॅनलसमोर बसलं की मला माझे खूपच इश्यू होते. स्माईलचा प्रॉब्लेम होता, आय टू आय कॉन्टॅक्टचा प्रॉब्लेम होता. त्यानंतर फेस टू फेस असं बोलणं नव्हतं किंवा स्पष्ट बोलणं नव्हतं. तर जेव्हा मी फर्स्ट मॉक इंटरव्ह्यू दिला सरांकडे तर सरांचं तेव्हा हेच म्हणणं होतं की तुझं नॉलेज एकदम बेटर आहे, पण त्याला तुला प्रेझेंट करता यायला पाहिजे, ती स्किल तुझ्यामध्ये यायला पाहिजे. तर त्यासाठी सरांनी म्हणजे वारंवार म्हणजे मी लिटरली असा एकमेव असेल इथं PSI इंटरव्ह्यू देणाऱ्यामध्ये की ज्याने सरांपुढे 3 मॉक इंटरव्ह्यू दिलेले आहेत. एकाच 8 दिवसामध्ये 3 मॉक इंटरव्ह्यू मी सरांकडे दिले होते. आणि त्या विविध मॉक इंटरव्ह्यूमधून सरांनी माझे जे काही निगेटिव्ज आहेत किंवा माझे जे पॉझिटिव्ह आहेत ते मला दाखवून देऊन त्याच्यावरती काम करायला सांगितले. आणि याचं फलित म्हणा किंवा याचं जर आउटकम म्हणा की मी राज्यामध्ये आता इंटरव्ह्यूला टॉपर आलेलो आहे. तर सरांनी मला विविध सांगितले होते. तर जसे की फॉर एक्झाम्पल मी जेव्हा इथं येताना यायचं तर माझं अटायर प्रॉपर नव्हतं. तर सरांनी जे स्पेशल अटायरसाठी जी आम्हाला माहिती दिली त्यानंतर जे आमचं
नॉलेज असेल तर त्याला प्रेझेंट कसं करायचं तर सरांनी ते स्वतः करून दाखवलं होतं. तर या विविध गोष्टीमुळे मला वाटतं की नक्कीच मला इंटरव्ह्यूला टॉप मार्क येण्यामध्ये सरांचा आणि मॅडमचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. थँक्यू.